पश्चिम विदर्भ के सबसे बड़े डैम अपर वर्धा बांध के 13 में से 7 गेट खोल दिए गए हैं। इससे वर्धा नदी में बाढ़ आ गई है। अमरावती जिले में लगातार बारिश के बाद बांध के गेट खोले गए हैं। अमरावती जिले के मोर्शी में स्थित अपर वर्धा डैम पश्चिम विदर्भ का सबसे बड़ा डैम है। इन दिनों लगातार बारिश के बाद डैम में जलस्तर बढ़ने से डैम के 13 में से 7 गेट खोल दिए गए हैं। डैम से वर्धा नदी में पानी छोड़े जाने से नदी में भी बाढ़ आ गई है, जिससे अमरावती, वर्धा, यवतमाल और चंद्रपुर जिले में अलर्ट जारी किया गया है। लगातार बारिश से अमरावती जिले में जनजीवन अस्त व्यस्त हो गया है। धारिणी तहसील में बाढ़ जैसी स्थिति है। ऐसे में प्रशासन ने स्थानीय लोगों को सतर्क रहने की चेतावनी दी है। पिछले कई दिनों से लगातार हो रही बारिश से जिले में जनजीवन अस्त व्यस्त हो गया है। धारिणी तहसील में बाढ़ जैसी स्थिति में है। वैसे इस दौरान कोई हताहत नहीं हुआ, लेकिन कहीं कहीं खेतों को नुकसान पहुंचा है और फसलों को नुकसान पहुंचा है। लगातार हो रही बारिश के कारण बांध के गेट खोल दिए गए हैं और पानी छोड़ा जा रहा है, जिससे नदियों और नालों के किनारे रहने वाले नागरिकों को अलर्ट कर दिया गया है। इसी तरह बुधवार को शहर 2 जगह पेड़ गिर गए, जिससे यातायात बाधित हुआ और बिजली बाधित हुई। इसी तरह गांधी चौक स्थित मनपा के व्यावसायिक परिसर में पानी भर जाने से व्यापारियों को नुकसान हुआ है। अमरावती शहर सहित जिले में अभी भी बारिश हो रही है। तिवसा तहसील में 24 घंटे से लगातार बारिश हो रही है। सैकड़ों हेक्टेयर में फसल को नुकसान हुआ है। धारिणी और तिवसा तहसील को 9 और 10 जुलाई को भारी बारिश का खामियाजा भुगतना पड़ा। धामनगांव रेलवे तहसील में बिजली गिरने से एक बकरी और एक व्यक्ति की मौत हो गई, जबकि 480 हेक्टेयर फसल क्षतिग्रस्त हो गई। बाढ़ प्रभावित गांव में 48 परिवारों के 168 लोगों को स्थानांतरित किया गया है। अमरावती जिले के अंजनगांव सुरजी तहसील के निमखेड़ बाजार में एक पूर्व जिला परिषद सदस्य के घर में चोरी हुई। पुलिस ने चोरों को गिरफ्तार किया है। अंजनगांव सुरजी तहसील के निमखेड़ बाजार में 7 जुलाई एक घर में चोरी हुई थी। चोरों ने 2 कार समेत बाइक, मोबाइल और अन्य कीमती सामान चुराए थे। इस चोरी के मामले में शिकायत दर्ज होने के बाद पुलिस ने 2 चोर को गिरफ्तार किया है। पुलिस ने मास्टरमाइंड निखिल भास्कर ठाकरे उर्फ बिट्टू को सबसे पहले गिरफ्तार किया, जिसके बाद इस गिरोह के अन्य सदस्यों का भी खुलासा हुआ। पुलिस ने गिरोह के एक और चोर कुणाल सोनोने को भी गिरफ्तार कर लिया है, जबकि सौरभ मुरकुटे और सनी धुमाळे फरार है। चोरीमध्ये त्यांना सोन्याचे दागिने वगैरे मिळाले नव्हते, परंतु त्यांची एक 4 व्हीलर आणि एक 2 व्हीलर आणि जिओ कंपनी एक मोबाईल असे आरोपीने चोरून नेले होते। आम्ही तपास SP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। एक मोटरसायकल आम्हाला निमखेड बाजारावर बेवारस स्थितीत मिळून आली। त्यानंतर आम्ही PSI पवार आणि LCBचे PSI सुसोतकर यांच्या नेतृत्वात 2 टीम तयार केले आणि आम्ही मुंबई, पुणे, भुसावळ या मार्गे त्या टीम रवाना केल्या। परंतु आरोपी आम्हाला गुंगारा देत होता। आरोपीने पुण्यावरून सुरतला गेला आणि त्यांचा असा प्लॅन ठरला होता की सुरतवरून आपण गाडी अकोल्याला आणायची आणि गाडी तिथे सोडून द्यायची। परंतु ही गोष्ट आम्हाला माहीत झाली। आम्ही लगेच बाळापूर रोडवर नाकाबंदी केली आणि आज साधारण 2-2:30 वाजता एक 4 व्हीलर जी चोरी केली होती आणि त्यामधील आरोपी कुणाल सोनोने त्याला ताब्यात घेतले, पोस्टेला आणले आणि त्याला अटक केली। या पहिले आम्ही निखिल ठाकरे याला या गुन्ह्यात अटक केली। तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड आहे। अमरावती की सांसद नवनीत राणा ने NCP प्रमुख शरद पवार को राष्ट्रपति पद की उम्मीदवार द्रौपदी मुर्मू का समर्थन करने की गुजारिश की है। वहीं शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे द्वारा राष्ट्रपति पद की उम्मीदवार द्रौपदी मुर्मू का समर्थन किए जाने पर राणा ने उद्धव ठाकरे को धन्यवाद दिया। काही 2 दिवस अगोदर उद्धव ठाकरेजीचे जे त्यांना रिप्रेझेंट करतात असे जे 12-13 खासदार होते त्यांचे पार्टीचे, त्यांनी सगळ्यांनी प्रेशराइज करून उद्धव ठाकरेजींना कन्व्हिन्स केलं आणि त्यांनी समर्थन दिलं। त्यांचा धन्यवाद करते। हे गोष्टी बरोबर आहे की शिवसेनाचे नाही म्हणू शकत, पण
उद्धव ठाकरेजींचे पार्टीचे जे खासदार होते त्यांनी प्रेशरमध्ये आणून ते काम करून घेतलं. त्यांच्या मनापासून मी धन्यवाद करते. आणि त्याच्यासोबत आज राष्ट्रपतीचे जे उमेदवार आहे आमची मॅडम द्रौपदीजी आज महाराष्ट्रामध्ये येणार आहे. तर मी आदरणीय पवार साहेबांना मनापासून विनंती करेन की याच्या अगोदर कधीही एवढा मोठा ऐतिहासिक निर्णय नाही झाला आणि आदिवासी क्षेत्र या कम्युनिटीमध्ये बिलॉंग करणारी महिलाला कधी चान्स नव्हता भेटला. तर मी आपल्याला विनंती करीन की आदिवासी लोकांना हा विश्वास देण्यासाठी की त्यांच्या पाठीशी आपण सगळे एकमताने आहे. उमेदवार कोणाचा आहे, कोणाला बिलॉंग करते, हा सगळं ना विचार करताना आणि राष्ट्रपती हा देशाचा राष्ट्रपती असते सगळ्यांना माहिती आहे. म्हणून आम्ही सगळे पवार साहेबांना मानणारे लोक आहे, त्यांना फॉलो करणारे लोक आहे महाराष्ट्रामध्ये. तर त्यांनी सुद्धा आमचे राष्ट्रपतीचे जे उमेदवार आहे द्रौपदीजींना अपन सगळ्यांनी समर्थन द्यावी एवढी विनंती करते. लगातार बारिश के चलते सबसे ज्यादा नुकसान किसानों को हुआ है. अमरावती में किसानों ने दोबारा बुआई की स्थिति से परेशान होकर विभाजित कृषि सह संचालक का घेराव किया. मौसम की वजह से सबसे ज्यादा नुकसान किसानों को ही हुआ है. लगातार बारिश की वजह से किसानों के सामने दोबारा बुआई की चिंता मंडराने लगी है. ऐसे में किसानों ने सरकार से नुकसान भरपाई की मांग की है. 7/12 शेतकरी संघर्ष समिति द्वारा जिलाधिकारी कार्यालय एवं कृषि विभाग के कार्यालय के बाहर आंदोलन करते हुए प्रशासन का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया गया और मांग की गई कि जिन किसानों को नुकसान हुआ है उन्हें पर्याप्त आर्थिक सहायता दी जाए. आणि याला आपल्या बियाणे कंपनी खूप जबाबदार आहे. सर्टिफाईड प्रमाणित बियाणे असताना ही फेल निघालेली आहे. पूर्ण म्हणजे शासनच त्याला परवानगी देते. आज ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून नाही कृषी क्षेत्रामध्ये. म्हणजे त्याला ते तशी रीतसर तपासणी झाल्याशिवाय त्याला परवानगीच नाही द्यायला पाहिजे. पाऊस नसल्यामुळे पूर्ण उलटल्या. मग जुलै महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला. जुलै महिन्यात पाऊस सुरूनंतर मग परत शेतकऱ्यांनी दुबार पेरणी सुरुवात केली. जेव्हा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस आला आणि तो पाऊस इतका प्रचंड होता, अतिवृष्टी होती, ढगफुटी होती, पुरामध्ये अतिशय पूर आल्यामुळे पुराने सर्व जमीन खरडून गेली आणि पिकं दडपून गेले. जे बियाणं पेरलं शेतकऱ्यांनी ते मोठ्या कष्टानं पेरलेलं बियाणं ते दडपून गेलं आणि परत शेतकऱ्यांतून तिबार पेरणीची त्यांच्यावर वेळ आली. एवढंच नाही तर तिसऱ्यांदा परत जे अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 15 ते 20% जे बियाणं आलं होतं खाजगी कंपन्याचं, विशेष करून सोयाबीनचं, हे 15 ते 20% बियाणं हे निकृष्ट दर्जात होतं आणि त्या निकृष्ट दर्जाचं बियाणं असल्यामुळे ते बियाणं उगवलंच नाही. परंतु या कंपनीवाल्यांना एक पॉईंट सापडला. तो कसा तर जून महिन्यामध्ये पाऊस असल्यामुळे लोकांनी पेरणी केली तर कंपनीवाले म्हणतात पाऊस असल्यामुळे बियाणं निघालं नाही. त्यांचं बियाणं ॲक्च्युअल निकृष्ट दर्जाचं होतं. मग त्यांना तो पॉईंट भेटला. जेव्हा नाही का तेच बियाणं डबल पेरलं, पाऊस आला तर दडपून गेलं, तेव्हा बियाणं निकृष्ट होतं. पण त्या कंपनीला तो अजून दुसरा पॉईंट भेटला तर पाणी दडपून आल्यामुळे ते बियाणं निघालं नाही. म्हणजे त्यांनी त्यातून काढता पाया घेतला. माझी विनंती शासनाकडे हेच आहे, कारण या संदर्भामध्ये कृषी विभागानं प्रशासनानं पाहिजे तेवढी शेतकऱ्याच्या बाजून दखल घेतली नाही. म्हणून या गोष्टीचा मी त्यांचा निषेध करतो. परंतु एवढंच नसून रानडुक्कर वन्य प्राण्यांमुळं ज्या शेतकऱ्यांनी शेतं पेरले, अक्षरशः ते शेतं त्यांनी त्या डुकरांनी अक्षरशः बिरलेलं बी फेकून दिलं, म्हणजे उगवलंच नाही. म्हणजे नासधूस केली, प्रचंड शेतकऱ्यांची नासधूस. म्हणजे वलगावसारख्या परिसरामध्ये कित्येक शेतकऱ्यांचे असे शेतं उद्ध्वस्त त्या वन्य प्राण्यांनी केले. मग शेतकऱ्यांनी जगावं का मरावं हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणजे पहिल्यांदा पाऊस नसल्यामुळे पेरणी केली, उलटली. दुसऱ्यांदा पाऊस आल्यामुळे पेरणी केली, उलटली. निकृष्ट दर्जामुळे बियाण्यामुळे पेरणी उलटली, वन्य प्राण्यांमुळे पेरणी चार संकटाला सामना हा शेतकरी देऊन राहिला आहे. तरी प्रशासन गप्प आहे. हा अतिशय शोकांतिका, अमरावती जिल्ह्याची शोकांतिका बाब आहे का जो हा कृषीप्रधान देश आहे, शेतकऱ्यांनी लढणारा देश आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीनं शासनानं जे मदत करायला पाहिजे ती कोणतीच भूमिका घेत नाही. आज आमची जिल्हाधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की बियाणं अवेलेबल मार्केटमध्ये नाही आहे. त्या शेतकऱ्यांना आता तिबार पेरणीसाठी तुम्हाला त्यांना रोख रक्कम त्यांना नगदी दिली पाहिजे, कारण बियाणं शासनाजवळ नाही आहे. तर त्यामुळे शेतकऱ्याला उभं करण्यासाठी पाहिजे तेवढी भूमिका शासनाने घेतली पाहिजे आणि कोणत्याच लोकप्रियतेचं लक्ष नाही आहे शेतकऱ्याकडे. मी या संदर्भात एक शेतकरी कार्यकर्ता म्हणून माझी मागणी आहे की लोकप्रतिनिधी याच्यात लक्ष घातलं पाहिजे, कारण आता काय झाडी काय डोंगर हा विषय संपलेला आहे. आता याच्यामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं आहे की ज्या लोकांना झाडी आणि डोंगरामुळे ज्या लोकांच्या सत्ता गेल्या ती निराश अवस्थेत आहे आणि झाडी डोंगरामुळं त्यांना सत्ता मिळाल्या त्या आनंदाच्या गुबाऱ्यात आहे.
म्हणून त्यांनी स्वतःच्यात मग्न न राहता शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय घेतला पाहिजे. त्यांच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्र पातळीवर मंत्रालयात आवाज उठायला पाहिजे, ही मागणी या निमित्तानं आहे. आणि शेतकऱ्यांना सरळ तुम्ही मदत जर केली तर हा परिसर सुजलाम सुफलाम होईल, अशी विनंती या निमित्ताने मी करतो. विदर्भ के खूबसूरत पर्यटन स्थलों में से एक चिखलदरा की खूबसूरती बरसात के मौसम में और भी बढ़ गई है. पहाड़ी वादियों में प्रकृति के खूबसूरत नज़ारे को निहारने और अपनों के साथ सुकून के कुछ पल बिताने के लिए बड़ी संख्या में पर्यटक यहाँ पहुँच रहे हैं. बरसात में पहाड़ी वादियों की खूबसूरती का क्या कहना। ऐसा लगता है मानो प्रकृति ने अपने हाथों से पहाड़ी वादियों को सजाया हो। ऊंचे ऊंचे पहाड़ और पहाड़ों के बीच अपना डेरा जमाए बादलों का ये नजारा तो हर किसी का मन मोह लेता है। इन दिनों लगातार हो रही बारिश से चिखलदरा वादियों में हरियाली ही हरियाली छा गई है। पहाड़ी पर छाए ये हरियाली ऐसे लगती है जैसे किसी पेंटर ने शानदार पेंटिंग की हो। इस खूबसूरत वादियों में ऊंचे झरने से गिरता पानी तो चार चांद लगा रहा है। चिखलदरा की ये खूबसूरती इन दिनों पर्यटकों को अपनी ओर खूब आकर्षित कर रही है। VCR बुधवार को मुंबई में हुई कैबिनेट की बैठक में मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने राज्य कैबिनेट की बैठक में अहम फैसला लिया है. अमरावती की सांसद नवनीत राणा ने शिंदे फडणवीस सरकार को बधाई दी और सरकार को धन्यवाद दिया. एकनाथ शिंदेजींनी आणि देवेंद्र साहेबांनी जे निर्णय घेतले, जे बरेचसे गावामध्ये फिरत असताना सगळे शेतकरी आम्हाला प्रश्न विचारत होते, जे नियमप्रमाणे ज्यांचे कर्ज बँकेचे लोन जे भरत होते त्यांना 50,000 रुपये जे डिक्लेअर झाले होते ते त्यांना भेटन की नाही भेटन हे धकधुकी सगळ्यांना होती. पण आज मुख्यमंत्री साहेबांनी आणि देवेंद्र साहेबांनी ते निर्णय घेऊन सगळ्यांना विश्वास दिला. ही जी सरकार आहे आणि त्याच्यासोबत जे निर्णय महत्वाचा वाटते तो निर्णय की 5 रुपये डिझेलवर पेट्रोलवर आणि 3 रुपये डिझेलवर आल्याबरोबर आम्ही सगळे वाट पाहत होतो की मागची सरकारने निर्णय घेतला पाहिजे, पण हिला म्हणतो सरकार आल्याबरोबर इमिजिएट शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, त्याच्यानंतर व्यापारी, आम जनता आणि शेतकरी ज्यांना पेट्रोल आणि डिझेलची मार होती त्यांच्यासाठी जे निर्णय घेतला, त्याचे पाठोपाठ जे अमृत फेज 2चा निर्णय होता, ज्या नगर परिषद नगरपालिका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नव्हत्या त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी निर्णय घेतला की त्यांना सगळ्यांना आपण याच्यामध्ये सामील करून घेणार आहे. त्याचे पाठोपाठ जे सरपंच जे चुनाव होत होते ते पहिले जे होते लोकांनी ते निवड करायचे असते आणि त्यांना मधातली जी सरकार होती त्यांनी रद्द केला आणि यांनी परत त्या निर्णयाला मान्यता दी. लगातार हो रही बारिश में अमरावती शहर के गांधी चौक की 2 दुकानें ढह गई. सौभाग्य से इमारत को समय पर खाली कर दिया गया था, जिससे जान मान का नुकसान नहीं हुआ है. अमरावती जिले में पिछले 3 दिनों से लगातार बारिश हो रही है. कई नदियों में पानी भर गया है और ग्रामीण इलाके को काफी नुकसान हुआ है. अमरावती में गांधी चौक से राजापेट रोड पर एक इमारत गुरुवार को अचानक गिर गई. इस मार्ग पर कन्हैया दूध डेयरी और नरेंद्र इलेक्ट्रॉनिक दोनों दुकान बारिश के कारण धराशायी हो गई.
प्रशासन को पहले ही पता था कि इमारत जर्जर हो चुकी है और गिरने की कगार पर है, इसीलिए प्रशासन ने समय रहते सावधानी बरतते हुए दुकान मालिक को बाहर निकाल दिया था, जिससे जानमाल का नुकसान नहीं हुआ है। मनपा और दमकल विभाग के कर्मचारी मौके पर तुरंत पहुंच गए। सर्व टीम आहे, महानगरपालिकेचे अधिकारी पण आहे, इंजिनियर आहे. काही जीवितहानी झाली नाही. फक्त ते त्याचे जे सामान आहे शॉपमध्ये सामान होतं ते आतमध्ये दबलेलं आहे आणि रोडवर कुणी त्यावेळी बिल्डिंग पडलेली आहे त्यावेळी कोणी नागरिक तिथं उभे नव्हतं, त्या कारणाने जीवितहानी झाली नाही. अमरावती की सांसद नवनीत राणा ने गांधी चौक के पास ढही हुई इमारत के स्थल का निरीक्षण किया। अमरावती महानगर पालिका को जर्जर इमारत का ऑडिट करने की बात सांसद नवनीत राणा ने कही। अमरावती शहर में गांधी चौक से राजापेट रोड पर गुरुवार दोपहर भारी बारिश के कारण 2 मंजिला इमारत ढह गई। इस इमारत में एक दूध डेयरी और एक इलेक्ट्रॉनिक दुकान थी। घटना के तुरंत बाद अमरावती की सांसद नवनीत राणा ने मौके पर जाकर निरीक्षण किया। राणा ने कहा कि वो मुआवजे के लिए प्रयास करेंगी, लेकिन उन्होंने महानगर पालिका से शहर की जर्जर इमारत का ऑडिट कराने की मांग की। अमरावतीला ऑरेंज झोनमध्ये जे हवामान खात्याने आपल्याला ऑरेंज झोनमध्ये दिला तो खूप पाऊस पडला नाही. हा फक्त 25 ते 30 वर्षाची जी इमारत आहे ती इमिजिएट पडली. ते इथे दूधचा व्यवसाय होता आणि विजेची इलेक्ट्रॉनिक दुकान होती. हा सडन ऑफ एवढा पाऊस पडल्यामुळे ते एकदमच पडली आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे. दूध व्यवसाय करणारे जे होते त्यांचं पूर्ण फ्रीज होती, तिथे 4-5 फ्रीजं होते जे ऑलमोस्ट कॉस्टली 7-8 लाख रुपयाचे. त्याच्यामध्ये 100-150 लिटरचं दूध होता आणि दहीचा व्यवसाय होता आणि पूर्ण इलेक्ट्रॉनिकचे त्याच्यामध्ये सामान होता. तर मंडळ अधिकाऱ्यांनी पूर्ण चौकशी करून नेलेली आहे. त्यांना मी सांगितलं आहे जे ॲक्सिडेंटली असे जे ही ॲक्सिडेंट होतात त्याच्यासाठी जे सरकारकडनं मदत आपल्याला आणून आपल्याला देता येईल त्याच्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार. त्यांना मी सांगितलं आहे की लेखी आम्हाला कॉर्पोरेशनला आणि हे सगळं आम्हाला लेखी दिली तर आम्ही त्या पद्धतीने समोर मागणी जरूर करू. अमरावती जिले में लगातार बारिश हो रही है, जिसके चलते निचले इलाकों में रह रहे लोगों के घरों में पानी घुस गया है। अमरावती के नांदगांव खंडेश्वर के छोरिया नगर में घरों के आसपास पानी भर गया है और लोगों को काफी असुविधा हो रही है। इस समय विदर्भ समेत अमरावती जिले में लगातार बारिश हो रही है। कई बांधों के दरवाजे भी खोल दिए गए हैं। इससे बस्तियों के साथ साथ घरों में भी पानी घुस गया है। अमरावती के नांदगांव खंडेश्वर के चोरिया नगर के कुएं का पानी भी गंदा हो गया है। नगर पंचायत का नल कनेक्शन नहीं होने के कारण नागरिक इसी कुएं के पानी का उपयोग पीने के लिए करते हैं। हर साल यही स्थिती रहने के कारण नागरिकों ने नल कनेक्शन देने की मांग की है। काल झालेल्या पावसामुळे सगळीकडे पाणी तुडुंब भरलेलं आहे आणि ते सर्व भरलेलं पाणी या विहिरीमध्ये आलेलं आहे. त्यामुळे विहिरीचं पाणी सर्व दूषित झालेलं आहे. आमच्या कॉलनीमध्ये नळ योजना नसल्यामुळे आमच्या कॉलनीत आम्हाला विहिरीवरच अवलंबून आहे. आम्ही विहिरीवर अवलंबून आहे आणि त्या विहिरीचं पाणी सर्व गढूळ आहे. नगरपंचायतचं आमच्या भागाकडे अजिबात लक्ष नाही. रोड नाल्या तुडुंब भरलेल्या आहे आणि त्यात ब्लिचिंगची सुद्धा व्यवस्था केली जात नाही. आम्ही वारंवार नगरपंचायतीकडे मागणी करून सुद्धा आमच्याकडे नगरपंचायत लक्ष देत नाही आणि आमच्या जीविताला या पाण्यापासून आमच्या जीविताला धोका आहे. तरी ताबडतोब आमची व्यवस्था करावी. न्यूज रूम से बस इतना ही। खबरों का सिलसिला यूं ही चलता रहेगा। अब देखते रहिएगा UCN न्यूज अमरावती।